आषाढ अमावस्या. आता येणारी जी अमावस्या आहे ती आषाढ अमावस्या आहे. अतिशय उग्र, अतिशय तीव्र आणि प्रत्येक गोष्टीचा या वर्षातला श्रेय दैत्यांना, जे महामरी सोबत, जे आदिमाया आदिशक्ती लक्ष्मी सोबत प्रत्येक गावाचा, प्रत्येक वेशीचा फेरा घेत असतात, त्या दैत्यांना या दिवशी, म्हणजे महिषासुर असो किंवा कुठल्याही प्रकारचे दैत्यराज आपण आपल्या राखणीसाठी आपल्या शेतात बसवलेले असेल किंवा आपण बजत असताल, खास करून जे म्हसोबाला महिषासुराला पुजतात त्यांच्यासाठी ही अमावस्या खूप फलदायी असते. या दिवशी महिषासुराला पंचखाद्य देऊन व त्यांची जे जे आवडीचे भोग आहेत, तामस भोग किंवा जे भोग तुम्ही कायम रीतीसर जे दाखवत आलेले आहात, ते भोग या अमावस्येच्या दिवशी भगवंताला द्यायचा आहे. शेंदूर लेपण आणि त्याचसोबत विड्याचा प्रसाद जो आहे तो आपण या महाराजांना अर्पण करायचा आहे. म्हसोबा असो, मुंजोबा असो, वेताळ असो, जे जे गण म्हणून आपण बसलेला आहे त्या गणांच्या पूजेचा दिवस असतो. कारण की गण का पूजायचे? गण जे आहे ते आपल्या प्रत्येक क्षेत्रात रक्षण करत असतात. भगवंत गादीवर बसून त्यांना आदेश करत असतात, परंतु कार्य करण्याचं काम हा गणांचं असतो. त्यामुळं अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी तुम्हाला गणांची माहिती दिली आहे आणि गणांबद्दल आपण पुढच्या पार्टमध्ये आणखीन जाणूया. ओम काय